शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ठेवलेल्या भारतीय संविधानाची प्रतिकृतीची विडंबना झाल्याने परभणीसह पूर्ण शहरात एकच खळबळ उडाली। त्या घटनेचे तीव्र पडसाद पूर्ण शहरात उमटले। बातमी कळताच शहरभरात बंद झाले, तर येथील सामाजिक राजकीय नेत्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर एकत्र येऊन या घटनेचा निषेध नोंदवत आज दिनांक 11 डिसेंबर 2024 रोजी पूर्ण शहर बंदची हाक देत मोर्चाचे आयोजन बुद्धविहार ते डॉक्टर आंबेडकर चौकापर्यंत करण्यात आले होते। सदर मोर्चा अखिल भारतीय भिक्खू संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भदंत डॉक्टर गुप्त महादेव यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली, तर भंते पय्यावंश आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते प्रकाशदादा कांबळे, नगरसेवक उत्तमभैया खंदारे, दादाराव पंडित, माजी नगराध्यक्ष हाजी कुरेशी, जाकीर कुरेशी, शिवसेना जिल्हा प्रमुख विशाल कदम, वंचितचे नेते तुषार गायकवाड, अब्दुल मुजीब, अब्दुल हबीब, राऊफ कुरेशी, आयुब कुरेशी, सलीम सौदागर, धम्मा जोंधळे, अनिल खरकराटे, हर्षवर्धन गायकवाड, वीरेश कसबे, मुकुंद भोळे, श्यामसुंदर गायकवाड, मधुकर गायकवाड, मिलिंद सोनकांबळे, संजय शिंदे, रवी गायकवाड, रिबन सेनेचे जिल्हा अध्यक्ष राजकुमार सूर्यवंशी, भीमा वायवळ, साहेबराव सोलोने, दिलीप गायकवाड, वारा काळे, थोरात मामा, सुरेश हटकर, इझेड कांबळे, अमृतराव मोरे, पीजी रणवीर, अजय गायकवाड, सूरज जोंधळे, धम्मा खंदारे, राजू नारायणकर, श्यामसुंदर काळे, सुनील मगरे, श्रीकांत हिवाळे, प्रीतम रणवीर, बंटी रणवीर, विजय बगाटे, सुकेशनी गोदने, मंजुषा पाटीलसह महिला मंडळासह तरुण तरुणी, अबालवृद्धासह हजारो भीमसैनिकांनी आपला सहभाग नोंदवला होता। आज शहरातील सर्व समाजाने आपापली व्यवहारे बंद ठेवून या मोर्चाला समर्थन दिले होते, तर शहर 100% बंद करण्यात आले होते। तर या सकल मराठा समाज, मुस्लिम समाज, लिंगायत समाजाने आपला पाठिंबा दिला होता। यावेळी या घटनेसंबंधीचे निवेदन तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर समाधान पाटील, नायब तहसीलदार प्रशांत थरकर, पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांना देण्यात आले। तर तहसीलदार वाघमारे यांनी याबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन उपस्थित मोर्चेकरांना दिले। तर मोर्चाची सांगता शाहीर विजय सातुरे यांच्या क्रांतिकारी गीताने करण्यात आली। फारस बोलणार नाही, परंतु मी माझ्या पूर्णेच्या सर्व व्यापारी बांधवांना, माझ्या या ठिकाणी असणाऱ्या सर्व जाती धर्माच्या लोकांना, विशेषतः मुस्लिम धर्मातील लोकांनी पुढाकार घेतला। मला अनेकांचे फोन आले, जगदीश जोतनांचा फोन आला, दादा की मराठा समाजातर्फे सुद्धा या ठिकाणी निषेध व्यक्त केल्या जात आहे, त्यांनाही निवेदन द्यायचं आहे, तुम्ही त्यांना घेणार का नाही? मी म्हटलं त्यांचं स्वागत आहे। मला विशाल चितलांगेंचा फोन आला, त्यांनी सांगितलं तुमच्या या संविधानाच्या लढाईमध्ये सोबत असणार आहोत। बांधवांनो, जो जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पूर्णाकृती बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे, तिथे संविधानाची प्रतिकृती लावलेली आहे। की एका व्यक्तीने त्याची तोडफोड केली। खरं म्हणजे त्या व्यक्तीच्या पाठीमागे कुणाचा तरी हात असला पाहिजे, कुणीतरी षडयंत्र करून त्याला ते करायला लावले असलं पाहिजे, असा आमचा संशय आहे। आणि हा व्यक्तीनं ह्या प्रवृत्ती आहे, म्हणून या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी आणि अशा परत प्रवृत्तीवर तोड काढू नये म्हणून पूर्ण शहरामध्ये आज सर्व संघटना, कार्यकर्ते, नगरसेवक, पक्ष संघटना, महिला मंडळ, व्यापारी संघटना, मराठा संघ सर्वांनी मिळून निषेध मोर्चात आम्हाला सहकार्य केलं, सहभागी झाला। उत्स्फूर्तपणे गाव बंद ठेवून भारतीय संविधानाचा खरं म्हणजे एका अर्थाने त्यांनी सन्मान केला असं आम्ही समजतो। गाव बंद ठेवून आणि कुठल्याही प्रकारे त्यांच्यावर आम्ही दडपण टाकलेलं नाही, परंतु बाबासाहेबांच्या संविधानाचा काल अपमान झाला, हा होऊ नये याची खबरदारी म्हणून आज हा प्रचंड मोठा मोर्चा पूर्ण शहरामध्ये निघाला। परत एकदा त्या घटनेचा आम्ही निषेध करतो आणि पूर्ण शहरातील सर्व मंडळींचे आभार मानतो। धन्यवाद।
नका जास्त. काल परभणी शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा, त्यांच्या हातातलं संविधान यांच्या या मानबिंदू सोबत जो काही प्रकार घडला तो अत्यंत निंदनीय असाच आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांनी लिहिलेलं भारतीय संविधान हे तमाम भारतीयांचा मानबिंदू आहे. भारतीय संविधान हे कुण्या एका समाजासाठी नाही, एका समाजाची नाही, तर प्रत्येक भारतीयांची आहे. परंतु काही प्रवृत्ती आहेत ज्यांना ही दोन्ही मानबिंदू, दोन्ही प्रतीकं नकोशी आहेत आणि असे प्रकार त्या भावनेतूनच वारंवार घडतात हे आपण अनुभवत आलेलं आहोत. काल घडलेला प्रकार देखील तसाच आहे, निंदनीय आहे आणि आपल्या मानबिंदूवर झालेला तो हल्ला आहे आणि याचा निषेध करणं आवश्यकच होतं आणि या ठिकाणी आपण केलेला आहात. हा निषेध करत असताना मला अभिमान वाटतो की भारतीय संविधानानं जो संविधानिक मार्ग सांगितलेला आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो सनदशीर मार्ग सांगितलेला आहे, त्याच सनदशीर मार्गानं, त्याच संविधानिक मार्गानं संविधानाची अवहेलना झाल्याचा निषेध करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि अत्यंत शांततेनं आपल्या भावना या ठिकाणी आपण व्यक्त केलेल्या आहेत. या भावना तहसीलदार या नात्यानं प्रशासनाच्या वतीनं वरिष्ठ कार्यालयाकडे, वरिष्ठाकडे निश्चितच पाठवण्यात येतील आणि जो काही प्रकार झाला, जो कोणी केला त्यावर योग्य ते शासन करण्याची सूचना देखील, आपल्या भावना देखील शासनापर्यंत पोहोचवल्या जातील. या ठिकाणी आपण अत्यंत सनदशीर मार्गानं पुन्हा एकदा अत्यंत शांततेनं या ठिकाणी आपण एकत्र आलोत. या पुढची देखील निषेधाची जी काही कृती असेल ती सगळी शांततेची, सनदशीर मार्गाचीच राहील. ही एक भावना, ही एक अपेक्षा दंडाधिकारी नात्यानं या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि पुन्हा सर्व पूर्णावासियांचे मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. या घटनेचा मी प्रथम जाहीर निषेध करते आणि त्या हरामखोराला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि त्याच्या पाठीमागचे जे कोणी आहेत त्याला जे सपोर्ट करणारे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी व भारतीय संविधानाविषयी जे काही कृत्य त्याने केलं जर शिक्षा जर नाही झाली तर भर चौकात त्याला जाळण्याची सुद्धा ताकद आपल्या भीमसैनिकांमध्ये. सर्वप्रथम काल घडलेल्या परभणी या ठिकाणी घडलेल्या घटनेचा सकल मराठा समाज पूर्णा तालुक्याच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो आहोत. मित्र करण्यासाठी सर्वजण आपण एक दिलानं काम करूयात आणि पुन्हा एकदा सकल मराठा समाज तालुका पूर्णेच्या वतीने सांगतो, काल घडलेल्या परभणी या ठिकाणच्या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो आहोत. जय जिजाऊ, जय शिवराय. आंबेडकरांचा विजय असो, भारतीय राज्यघटनेचा विजय असो.